बसलात तुम्ही? काय झालं रुपाली? ज्या माणसाने तुमच्या बायकोला मरू दिलं त्याला तुम्ही घरात घेऊन आलात. अहो विनायकरावांनी जो निर्णय घेतला ना तो योग्यच घेतलाय. बाद झालं बापू. हे बघा, हा आमच्या घरातला विषय, त्यामुळे तुम्ही त्यात नाही पडाल ना तेच बरे. कळलं? रुपाली ताई बास. अहो काय बापूंशी कसं बोलताय तुम्ही? या अपर्णा मॅडम, सगळं चांगलं वागण्याची जबाबदारी देवाने तुम्हालाच देऊन ठेवली आहे नाही का? ताई तुम्ही असं नव्हतं. हो नव्हते मी अशी, पण तुझ्यामुळे मी अशी झाली. आणि त्यात गैर काय आहे ग? सांग ना. अहो ताई अमोलच्या रूपानं का होईना पण आपलं घर पुन्हा एकदा एकत्र येतंय, मग तुम्ही असं का वागताय? कारण मला हे घर एकत्र नकोय. आमचं आम्हाला सुखानं राहू देत. उपकार कर आमच्या. रुपाली काय बोलतेस तू? तुला आपलं घर एकत्र आलेलं नकोय? अहो ही माणसं आपली राहिलेत कुठं? स्वार्थासाठी सगळी एकत्र जवळ यायला बघतात. मोना, अगं तुझा फोन आला की लगेच सरकारनं वहिनींना बसवून दिलं बघितलं. पोचले ना व्यवस्थित? हॅलो 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 मोना, हॅलो. म्हणजे सरकारांना फोन करून मोहनानं नाही रुपालीनं बोलवलं? हे बघा रुपाली, मला फक्त एवढंच म्हणायचंय, माणूस रागाच्या भरात काही बाई बोलतो, परत त्याला पश्चाताप होतो. त्याच्यापेक्षा आता तुम्ही शांत राहा आणि सगळ्यांचं ऐका की. नाही या बापू, आज डोक्यावरनं पाणी गेले. हो माझ्या म्हणण्याला काही किंमत आहे का नाही तेच कर. रुपाली थांब. काय झालं आता? तुम्हाला पण काहीतरी ऐकवायचं असेल ना मला. उद्धटपणा थांबव आधी. मोना बनून यशा बापूंना तू फोन केला होतास? काय विचारतोय मी? यशा बापूंना फोन करून सरकारांना आणि आईला इकडे पाठवायला तू सांगितलं होतंस? हो काही 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 बोलताय तुम्ही? दादा अरे काय हे? थांब अर्जुन, काय विचारतोय मी रुपाली? काय विचारतोय? हो केला होता मी फोन, केला होता मी फोन. काय बोलताय तुम्ही? खरं तेच बोलतेय मी. मीच केला होता त्यांना फोन आणि मीच बोलवून घेतले त्यांना इकडं. कशासाठी हा खटाटोप रुपाली? हा एकच मार्ग होता अपर्णाला भाऊजींपासून वेगळं करण्याचा. ते दोघं इकडं आल्यानंतर त्यांच्यात भांडणं होणार हे माहिती होतं मला. आता रुपाली काय चालवलंयस तू हे? हे बघा, मी जे करते ना ते बरोबर करते. थोडा तरी विश्वास ठेवा माझ्यावर. रुपाली, अगं आम्ही नसताना सुद्धा हे घर एकत्र येऊ बघत होता आणि तू. आई, घर? कुठलं घर? कसलं घर? कुठे ते? हे असलं घर? ओ या सरकारांची पापं फेडतोय आपण सगळे. आधी त्यांनी आम्हाला त्रास दिला, आत्यांना कोंडून ठेवलं, आणि आता हे सख्खे भाऊ सरकार आणि मामनजी एकमेकांची तोंड सुद्धा बघत नाही. आणि त्यांची ही मुलं हे आणि सुजय भाऊजी ते सुद्धा एकमेकांची तोंड बघत नाहीत. ह्याला घर म्हणताय तुम्ही? हा, ह्याला घर म्हणताय? आणि आई, धन्य आहात तुम्ही, खरंच धन्य आहात. इतक्या दिवस हे सगळं गप्प बसून बघत आलात, खपवून घेत आलात, आणि ह्याला घर म्हणताय तुम्ही? हा, ह्याला घर म्हणताय? कधी कधी ना मला वाटतं माझं नशीबच फुटकंय म्हणून मी लग्न करून ह्या घरात आले. रुपाली, पास करा. खाल्ल्या घरातले वासे मोजणारी निघालीस की तू तर. लाज नाही वाटली तुला हे सगळं बोलताना? अगं अर्जुनच्या लेकराच्या रूपानं आज हे घर गोकुळ झालंय आणि तू
तू या घराला तोडण्याचा प्रयत्न करत होतीस. आई तुम्ही शांत व्हा आधी. एक शब्द बोलू नकोस अपर्णा तू. तुझ्यामुळं सगळी माणसं माझ्या विरोधात गेले तर. बास कर. तू एक शब्द बोलू नकोस. अगं तू या घरची थोरली सून ना, मग लाज नाही वाटली तुला तोंड वर करून हे सगळं सांगायला? स्वप्नील सर, तरी मला शंका होतीच ह्यांनीच काहीतरी केलं असणार आहे. पण तुमच्या चांगलपणामुळे आहे ना, तुम्ही कायम त्यांची बाजू घेत आला, कायम त्यांना वाचवत आला. दीपक, मला माफ कर. चल रुपाली, मी हे घर सोडून कुठेही जाणार नाही. तू या घरात नाही राहणार, कारण तू जर या घरात राहिलीस ना तर अपर्णा आणि अर्जुन कधीच आनंदानं एकत्र येऊ शकणार नाहीत. आई हे घ्या. दिदे, आमचा जोडीदार कुठं दिसेनात ग? अरे तो वर आहे सरकारांसोबत काहीतरी चाललंय. हो भांजे, बोला. तुम्ही सगळे नाश्ता बसलात, नाश्ता केला नाही ना कुणी? मी थांबलोय की, तुमच्याशिवाय कशाखाली घात जातोय माझ्या. मामा आणि सगळ्यांनी ऐका ऐका, अमोलचा एक सरप्राईज आहे. अरे अमोल, आता अनेक सरप्राईज कसलं? हे बघा. हे तरी मी याला सांगत होतो की नको मला हे घालायला, पण हा ऐकतोय थोडीच. नाही अहो, बरं झालं तुम्ही अमोलचं ऐकलत. आता नातवाचं म्हणणं टाळून चालणार नाही. मग या आजोबांनी या आजोबाला माफ केलं ना, मग या कपड्यांचं काय एवढं? उकडे आजोबा. हा, बरं केलंस अमोल तू. अरे लहानपणी ना लय याचे जुने कपडे घालायला लागायचे मला. तू त्याचा बदला घेतला. अमोल काय करेल ना, काही नेम नाही याचा. आगाऊ. आता काय? आता काहीतरी नवीन डोक्यात आलंय त्याच्या. बोला. नाही बापू, आजोबा तुम्ही आणि आजोबांनी बघितलेला पिक्चर कोणता? हा, दीवार. हा. अरे लय आठवणी आहेत त्या पिक्चरच्या आमच्या. हा, मग त्या दोन हिरो सारखा आपण तुमचा फोटो काढूया की. अरे अरे अमोल, कशाला आता? आजोबा स्पेशल मुवमेंट आहे ना, फोटो काढायलाच पाहिजे. मग काढूया काढूया, चला काढ. नाही तुम्ही काढा फोटो. खरंच काढा. काढलं तर बिघडतंय कुठं. स्माईल. आजोबा अजून स्माईल. अगं, अर्जा कुठे? वरती आहे. बाबा आता तुम्हीच बोला त्याच्याशी. बर, त्याला लय प्रश्न पडले असतील ना. बोलतो आलंच. अर्जा, फार असं गपगप उभायचं. नाही, आवडतो कामाला जायचं. अर्जा, अरे बापाशी पण स्पष्ट बोलणार नाही का? तर काय बोलणार कधी? सरळ सरळ माफ करून टाकलं तुम्ही त्यांना. ते कशी वागले विसरलं वाटतं ते. अर्जा, बापू जे काही मग अशी बोलले ना, ते नीट ऐकलंच नाहीच बघ. अरे
वैर असं जर का पाठीवर घेऊन वागलो ना तर आपल्यालाच त्याचं वजन घेऊन फिरायला लागणार ना, आपल्यालाच त्रास होणार नाही तर नुकसान आपलंच होणार अर्जा. मला नाही वागणं पटलं तुमचं कदम. हे बघ अर्जा, अरे तू नको ना माफ करू, पण मी अजून असं किती दिवस माझ्या सख्या भावावर राग करत राहू बरं? म्हणून मागचं सगळं तुम्ही विसरलं एका सेकंदात. विसरलो नाही अर्जा. अरे हे बघ, मला सांग, माझं आणि दादाचं आता असे किती दिवस राहिलेत बरं? हो कदम, काहीतरी काय बोलताय? काहीतरी नाही अर्जा. अरे निसर्गाचा नियम आहे हो, जो आलाय त्याला जावं लागणारच ना. हे बघ, त्यामुळे मी आता माझ्या भावाचा द्वेष नाही करू शकत. मला तर काहीच कळाना आता काय बोलायचं काय. आता त्यात कळायचं काय अर्जा? अरे नातू म्हणजे आज्याचा पुनर्जन्म असतो या. अरे अमोल बरोबर मी माझं बालपण जगतोय रे, आणि अशात मला ना आता फक्त आनंदात राहायचंय बघ. हो कदम, आपण अमोलसाठी चालू नाही इकडे. नाही अर्जा, चुकतोयस तू. म्हणजे आपण अमोलसाठी नाही आलो, आपण आपल्यासाठी आलो. कसं काय? हे बघ अर्जा, नीट विचार कर. अरे 7 वर्षापासून आपण एवढा आनंदी होतो का जेवढा आता अमोल बरोबर असतोय? हा, अरे आपण अमोलसाठी आलो का आपल्या आनंदासाठी आलो? सांग बघ. आपल्यासाठी. हा, माणूस माणसाला जोडतो अर्जा. मला ना आता द्वेष पाटाच्या पाण्यासारखा सोडून वाहत राहावं असं वाटतंय बघ. अरे मी ना माझ्या आतला आवाज ऐकला आणि केलं माफ दादा. कदम, मला नाही ऐकू येत माझा आतला आवाज. तू ना मागच्या गोष्टी दाबून ठेवल्यात त्यामुळे तुला आवाज ऐकू येईना. अरे राग सोडला ना की एकदम हलकं वाटतं बघ अर्जा. मला तर आता लय बरं वाटतं. कदम, मला पण तुमचाच आनंद महत्वाचा आहे, पण हे कळतंय अर्जा मला, म्हणून तू दादाला नको ना माफ करू, पण माझ्यासाठी एक गोष्ट कर अर्जा. काय? आपली आपल्या घरची लक्ष्मी, तिच्यावरचा राग सोड. 7 वर्ष आप्पीनं अमूलला वाढवलंय, पण आप्पीनं त्याच्यात आपलेपणाची भावना जोपासली. अरे म्हणून तर तो आपल्या बरोबर प्रेमानं वागतो एवढा. हे खरंय अर्जा. अरे एक हाती वाढवलाय तिनं 7 वर्ष अमूलला. आता ती वेळ तिच्यावर परत येऊ देऊ नकोस. मी लवकरच निर्णय घेतो कदम. काहीतरी वेळ नको घालवू बरं का. अरे नाहीतर आपलीच माणसं आपल्याच रूपालीनं आपल्याला या घरापासून तोडायचा प्रयत्न केला की नाही. अरे पण आप्पीनं आपल्याबद्दल अमोलच्या मनात भरभरून प्रेम भरलंय. अरे बघ ते लेकरू. अर्जा, एकदा का तू आप्पीला माफ केलंस ना तर तुझ्याच मनावरचं ओझं उतरल. अरे लई बरं वाटेल बघ तुला, आणि आनंदानं समाधानं राहाल तुम्ही दोघं. बघ, विचार कर. अमोलच्या आणि आप्पीच्या रूपानं नियतीनेच मला अजून एक संधी दिली असेल का? आप्पीला खरंच चुकीचं समजले का मी? काहीच कळाना. पण असं असेल तर मी आर्याला काय सांगू? ऐका ऐका ऐका. अरे पण हाय काय हे? मामा, आई बॉटल आहे ही. तुला पण मामा सारखं सगळं सांगावं लागतं का? ए अरे हो, पण आता सगळं आहे की ओके. आणि मागच्या वेळेला बरणी आणि आता बाटली. नक्की करणार काय आहे तू? आधी बरणी म्हणजे अगं दिदे, काय नाही. ती कधी कधी आम्ही काय काय खेळत असतो ना, म्हणून ती बरणी. हा, आणि मा आज आपण या बॉटल बरोबर एक गेम खेळायचा, म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी असं बसवलंय. अच्छा, म्हणून असं बसवलंयस होय. पण गेम कसला?
बाबा तू थोडी यायचा. अरे अमोल, आम्हाला काय कळतंय त्याच्यातलं? अरे बा, ही बॉटल अशी गोल फिरवायची. ज्याच्याकडे बाटलीचं तोंड थांबल त्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायची, नाहीतर अमोल सांगल ते करायचं. यस मामा. वेगळंच दिसतंय बाबा. करीन हा चालते की, खेळून तर बघूया. फिरवा, बाटली फिरवा तुम्ही. दिप्या, अरे तुझ्याकडे चाललं की बाटलीचं तोंड. अगं येऊन दे की मग, घाबरतोय मी. मग सांग रे मामा, तू का देत? मला डेअर पाहिजे. मामा, आता तू सगळ्यांना दाखव की तुझ्या मामावर किती प्रेम आहे. हो छोटे सरकार, आता हे काय? मोमा अगं देर आहे ग ते. मामा कम ऑन. ना अगं लय प्रेम करतो मी तुझ्यावर, पण आता दाखवू कसं ना. हो तर तुम्ही पण काय छोटे सरकारांबरोबर राहून तुम्ही पण. कोणा थांब. बापरे, जोपर्यंत ह्यो चंद्र आणि सूर्य आहे ना, तोपर्यंत आपल्या मनात फक्त तूच 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 आहेस मोना. आय लव्ह यू. अरे आम्हाला हे माहितच नव्हतं. हो बापू, आता उगाच मस्करी करू नका. चला आता नेक्स्ट राउंड. अरे हे सगळं बघून मलाच भीती वाटायला लागली आता. वय बाई, मी नाही खेळत. होय, नाही नाही हो. आता कुणाला गेम मधनं बाहेर पडता येणार नाही काय म्हणजे. बॉम्बला फिरवा फिरवा म्हणलं वाटली. बाबा आता बोल, ट्रूथ का देत? मी बाबा ट्रूथच तर काय. अमोल अर्जाला मी प्रश्न विचारणार. हा येस आजोबा. अर्जा, सगळ्यांनी एकच सांगायचं बरं का, तुला अजून पण आपली आवडते का नाही? बाबा सांग की बिंदास, घाबरू नका, सांग. हो हो. Yay! दाजीबा, पण नक्की काय हो? अरे हेच प्रश्न विचारला त्याचं उत्तर आहे हो. हा उत्तर बरोबर आहे, पण नक्की प्रश्न काय होता? अगं गपकी. विनायकराव, अमोल आणि दिप्या एखाद्याला येड लावून सोडतील बरं का. नाही नाही बापू, अहो असं कसं, मला अजून प्रश्नच नाही कळला. अहो काय हो वात्रटपणा. आपली मजा घेतली की त्यांनी. मग दिप्या, आता मला प्रश्न विचारला होता ना, आप्पी अजून आवडती का म्हणून, त्याचं उत्तर आहे हो. म्हणजे चला आता फिरवा बाटली. बाबा, आजोबा आता सांगा, ट्रूथ का देत? मी आपला डिअरच करतो. ए अमोल थांब थांब, आता मी विचारतो त्याला. हा ओके आजोबा. विन्या, एकदा तू या सगळ्यांना घेऊन आसगावला चल. दादा, आसगावला कशाला आता? हो ना. हो आता एकतर पावसाचे दिवस आहेत आणि मी तर ऐकलंय की गावाकडे लई पाऊस असतो.
आणि आता चिखल पण झाला असेल ना. मोना, तुला पाहिजे तर मी उचलून घेऊन जातो, पण त्यांचा निर्णय त्यांना घेऊन दे की. अरे मला माझ्या भावाबरोबर तिथं छाती काढून फिरायचंय. सगळ्या गावाला बी एकदम भारी वाटेल बघ. हा ते खरंय दादा, पर आप्पे, अगं तुझी आणि अर्जुनची लय आठवण काढतात बघ सगळी. आप्पीन अर्जुनला बघायला सगळं गाव असूचलंय आणि आपल्या सगळ्याला एकत्र बघून गाव लय खुश होईल. आजोबा रूल्स सगळ्यांना सेम असतात. नो चीटिंग. हो पर अमोल अरे आजोबा नो चीटिंग, नो चीटिंग. तुम्ही सांगा. आपण उद्या सकाळी सगळे मिळून आसगावला जाऊया.